नमस्कार. अर्थपूर्ण करता मी आज जरा थोड्या जास्त दिवसांनी व्हिडिओ करते. पण त्याचं कारण असं की मधला काही काळ जरा वेगळे वेगळे विषय चालू होते. आत्ता विषय चालू हे सगळीकडे तो म्हणजे मराठी भाषा आणि मराठी भाषा सगळीकडे कंपल्सरी केली जावी याबद्दलचा तथाकथित अट्टाहास आणि त्याला काहींचा विरोध, काहींचं समर्थन असो. कोणी कसा विचार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अगदी राज्यकर्त्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत. माझं काम फक्त त्या विचारांमध्ये जी काही गडबड होतीये ना, ती गडबड थोडी त्याच्यात काय आहे काय नाही हे लोकांपर्यंत पोचवायचं. एवढंच माझं काम. ते मी करायचा प्रामाणिकपणाने प्रयत्न. आणि हे काम करताना मी एक साधा प्रश्न असा विचारेन की मुंबईत म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या इतर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राची भाषा आहे मराठी, मान्य आहे. पण मुंबईमध्ये राहणारे आणि विशेषतः हाय सोसायट्यांमध्ये राहणार किती मराठी आहेत, किती अमराठी आहेत याचा हिशोब मला वाटतं आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. हा एक विषय झाला. त्याच बरोबर दुसरा विषय तो म्हणजे जे अमराठी आहे त्यांना तुम्ही सगळ्यांनाच मराठी बोलायला लावता का? म्हणजे रिक्षावाल्यांनी मराठी बोललं पाहिजे, टॅक्सीवाल्यांनी मराठी बोललं पाहिजे, मला मान्य आहे. पण त्याच बरोबर अदानी अंबानींनी पण मराठी बोललं पाहिजे हा अट्टहास तुम्ही ठेवताय का? तुमची हिंमत नाहीये. ते म्हणतील खड्ड्यात गेली तुमची मराठी, आम्ही आमच्या इंडस्ट्रीज घेऊन निघून जातो दुसरीकडे. परवडणारे विचार कर. म्हणजे आपण कुठला आग्रह करतो, का करतो, कसा करतो हे पण समजणं महत्वाचं आहे. येस, तत्वतः सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे हे मला मान्य आहे. पण मी एक विचार, रिक्षा मध्ये बसताना भैया मुझे यहाँ जाना है आप जाओगे क्या, हा प्रश्न आपण त्यांना हिंदीमध्ये का विचारतो? विचारतो आपणच विचारतो ना, हिंदीमध्ये विचारतो ना, मग तो प्रश्न आपल्याकडून त्यांच्याकडे हिंदीमध्ये का जातो? हा माझा दुसरा प्रश्न आहे सगळ्यांना विचारेल. आणि आणखीन एक प्रश्न जो मी विचारतो तो म्हणजे रिक्षा चालवणारे, टॅक्सी चालवणं, भाजी विकणं, नंतर स्विगी झोमॅटोच्या डिलिव्हरी देणे, हे व्यवसाय कोण करतं? तर जे दारिद्र्य रेषेच्या आसपासचे आहेत आणि ज्यांना मेहनतीची कामं करण्याची इच्छा आहे. विशेष लक्षात घ्या, मेहनतीची कामं करण्याची इच्छा आहे, तयारी आहे. आणि आपली मराठी माणसं काय करतात? नाही 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 नाही, आम्हाला ऑफिस जॉब पाहिजे. तर माझ्याकडे कित्येक वेळेला मी माझ्याकडे मार्केटिंग करता जेव्हा लोक अपॉइंट करायचा प्रयत्न करते त्यावेळेला लोक क्वालिफिकेशन, मग ऑफिस जॉब आहे का फील्ड जॉब आहे, टार्गेट ओरिएंटेड आहे का रेग्युलर आहे? मला त्यांना सांगावं लागतं की हे बघा, इंटरव्ह्यू द्यायला आलाय, इंटरव्ह्यू द्या. इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ नका,
यू आर डिस्क्वालिफाईड, आय एम नॉट गोइंग टू अपॉइंट यू, बाय. असं तोंडावर मला सांगावं लागतं मराठी लोकांना. का? तर त्यांची मेहनत करायची तयारीच नसते. आपल्या मराठी लोकांपैकी 80% लोकांची मेहनत करायची तयारी नसते. त्यांना आरामात एसी मध्ये बसून कामं करायची असतात. पण त्याच बरोबर ते जेवढी मेहनत करतील तेवढ्या प्रपोर्शन मध्येच त्यांना पगार मिळालेला परवडत नसतो. त्यांना ते एवढंच काम करतील आणि त्यांना एवढा पगार हवा. हे आपली मराठी माणसं करतात. आता हे जर मराठी माणसं जास्तीत जास्त करत असतील तर अशा वेळेला सगळ्या अमराठी लोकांनी जे मराठी लोकांना सर्व्हिस देत आहेत, मी मराठी बोलावं हा हट्ट करा, पण समजा त्यातल्या काहींनी रिफ्यूज केलं, निघून गेले ते आपल्या स्टेटमध्ये, बिघडणार नाहीये, त्यांचं काहीही बिघडणार नाहीये. ते मुंबईत टॅक्सी चालवायच्या ऐवजी लंडनमध्ये जाऊन टॅक्सी चालवतील, काही बिघडत नाहीये. श्रीलंकेत जाऊन टॅक्सी चालवतील किंवा उत्तराखंड मध्ये जाऊन टॅक्सी चालवतील, त्यांना काही बिघडत नाहीये. मेहनत करणाऱ्या माणसाला कुठेही जाऊन मेहनत करून पोट भरता येतं. प्रश्न असा आहे की तुमची मेहनत करायची तयारी आहे. आणि हाच विषय सरकारच्या वरती ताशेरे झोडणाऱ्यांना पण मी विचारते. काम करणारा माणूस कुठेही जाऊन काम करतो. काम करताना 100% बरोबर काम करेल गरजेचं नाही. तुम्ही आम्ही चुकतो, कधी कधी परमेश्वर सुद्धा चुकतो. राज्यकर्ते पण माणसाच आहेत ना, घेऊ शकतात चुकीचा निर्णय, इट्स ओके. पण एक चुकीचा निर्णय घेतला, तुम्ही लगेच राज्यकर्त्याला इथे बंदूक ठेवता आणि तू असं का केलं म्हणून विचार. ठीक आहे, विचारा. त्यांनी खुर्चीवरून उतरावं हाही प्रयत्न करता, करा. आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत, लोकतंत्र आहे, जनतंत्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची मतं कशीही व्यक्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. विषय फक्त एवढाच आहे, प्रश्न फक्त एवढाच आहे की एखादा राज्यकर्ता चुकीचा आहे असं तुम्हाला वाटतं, त्यांनी आपल्या सत्तेवरून पाय उतरवावं असं तुम्हाला वाटतं, वाटू दे. त्याच्यानंतर त्या माणसाच्या जागेवर कोण येऊन बसणार आहे याचा विचार केलाय. मी एकच म्हणते की एखाद्या राज्यकर्त्याला जागेवर उतरवायचं आहे ना तुम्हाला, फाईन, अगदी मान्य, त्याला पर्याय निर्माण करा किंवा स्वतः त्याचा पर्याय बना आणि मग तोंड करू शकणार आहोत आपण. जे राज्यकर्त्यांच्या बद्दल आहे तेच रिक्षावाल्यांच्या बद्दल आहे. दोन्हीकडे तेच नियम, तोच लागू. जी सर्व्हिस किंवा जो एरिया, जी इंडस्ट्री काही विशिष्ट प्रकारचे लोक काबीज करून बसलेत असं तुम्ही म्हणता, त्या ठिकाणी लक्षात घ्या की त्या ठिकाणी तुमची माणसं पोचली नाही म्हणून ते लोक तिथे आले. सर्व्हिस तर आपल्या सगळ्यांना हवीच आहे. अगदी सकाळी दूध आणून देणारा भैया, भैया हा शब्द तिथूनच आला. दूध, दुधाचा व्यवसाय हा उत्तर भारतीयांनी कधीच काबीज केलेला आहे. का? कारण त्यांना तो व्यवसाय जवळचा वाटला आणि आपल्या आळशी लोकांनी तो व्यवसाय करणं नाकारलं. भाजीवाला, भैयाजी भाजी कैसा दिया,
आपण होऊन आपण विचारतो. 90% भाजीवाले अमराठी आहेत. का? कारण त्यांची तिथे दिवसभर उन्हात बसून भाजी विकायची तयारी असते. आपल्या मराठी पोरांना एसी मध्ये बसून राहायचं असतं उन्हाळ्यात. कामं नसतात करायची, मेहनत नसते करायची. आता या गोष्टीचा विचार करा आणि जर का आपल्याला मुंबई मराठी व्हायला हवी असेल, राहायला हवी असेल, महाराष्ट्रात मराठीचं प्राधान्य राहायला हवं असेल आणि भारतात हिंदूंचं प्राधान्य राहायला हवं असेल, तर ज्या ज्या सेवा इतर लोक काबीज करतायत त्या त्या सेवा करण्याकरता स्वतः तयार व्हा किंवा लोकांना, आपल्या लोकांना तयार करा आणि त्याच्यानंतर तुमच्या ऍक्शन. ओके, धन्यवाद.